मागील व्हिडिओमध्ये आपण टुंड्रा प्रदेश, तैंगा प्रदेश, गवताळ प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश याविषयी माहिती घेतलेली होती। तर आज आपण या प्रदेशाशिवाय काही प्रदेश स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे दिसून येतात। यामध्ये प्रामुख्याने मोसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश आहेत। तर या प्रदेशांची आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मोसमी प्रदेश याविषयी माहिती घेऊ। मोसमी प्रदेशाचे स्थान व त्यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात याविषयी बघू। बघा, मोसमी प्रदेशाचे स्थान कुठे आहे तर विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान मोसमी प्रदेशाचे स्थान आहेत। मग या मोसमी प्रदेशामध्ये कोणकोणते प्रदेश येतात तर भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी प्रदेश मोसमी प्रदेशामध्ये येतात। मग ह्यानंतर आपण मोसमी प्रदेशातील हवामान कशा प्रकारे आहे ते बघू। तर उन्हाळ्यातील तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस एवढे तापमान उन्हाळ्यामध्ये मोसमी प्रदेशात असते। तर हिवाळ्यातील तापमान 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस एवढे तापमान हिवाळ्यात मोसमी प्रदेशामध्ये असते। तर मोसमी प्रदेशात पाऊस 2500 ते मोसमी प्रदेशातील पाऊस 250 ते 2500 मिमी एवढा होतो। नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो। मग मोसमी प्रदेशामध्ये पाऊस कशामुळे पडतो तर नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूमध्येच मोसमी प्रदेशामध्ये पाऊस पडतो। पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते। मग पावसाचे वितरण कसे असमान व अनिश्चित असते। यानंतर मोसमी प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती याविषयी माहिती घेऊ। मग मोसमी प्रदेशातील वनस्पती बघू। पानझडी व निम सदाहरित वने। मग मोसमी प्रदेशातील वने कशी आहेत पानझडी व निम सदाहरित वने आहेत। पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार। मग पावसाच्या वितरणानुसार तेथे वनस्पतीचे प्रकार बघा। वड, पिंपळ, साग, सिसव, चंदन, खैर, सिकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे, झुडपे व गवत इत्यादी वनस्पती मोसमी प्रदेशामध्ये येतात। यानंतर मोसमी प्रदेशातील प्राणी जीवन वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व पक्षी मोसमी प्रदेशामध्ये आहेत। गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी। मग मोसमी प्रदेशातील गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे काय पाळीव प्राणी आहेत। यानंतर मोसमी प्रदेशातील मानवी जीवन लहान लहान असंख्य खेडी आहेत। मग मोसमी प्रदेशामध्ये जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये काय लहान लहान असंख्य खेडी आहेत। अन्न व पोशाखात बरीच विविधता मोसमी प्रदेशामध्ये आढळते। लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते। मग मोसमी प्रदेशातील जी लोकसंख्या आहे ते प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात तर प्राथमिक व्यवसाय करतात। शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। मग मोसमी प्रदेशातील मानवी जीवनाचा किंवा मानवी लोकांचा शेती हा काय आहे प्रमुख व्यवसाय आहे। तर यानंतर आपण भूमध्य सागरी प्रदेश याविषयी बघू। तर मग भूमध्य सागरी प्रदेशाचे स्थान कुठे आहे तर 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात आढळतात। मग भूमध्य सागरी प्रदेशाचे स्थान कुठे आढळतात तर प्रत्येक खंडाच्या पश्चिम भागात भूमध्य सागरी प्रदेशाचे स्थान आढळते दोन्ही गोलार्धात, उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात। पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी। मग या देश बघा भूमध्य सागरी प्रदेशामध्ये कोणकोणते देश येतात तर पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया,
टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी देश भूमध्यसागरी प्रदेशात येतात. मग ह्यानंतर भूमध्यसागरी प्रदेशातील हवामान बघू. कोरडे उन्हाळे व हिवाळी पाऊस. मग भूमध्यसागरी प्रदेशातले एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे की तिथे उन्हाळा कसा असतो, कोरडा, आणि पाऊस कधी पडतो तर हिवाळ्यामध्ये तिथे पाऊस पडतो. उन्हाळ्यात 21 अंश ते 27 अंश सेल्सिअस तापमान असते. हिवाळ्यात 10 अंश ते 14 अंश सेल्सिअस तापमान असते. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिमी. मग पाऊस भूमध्य सागरी प्रदेशामध्ये पाऊस कधी पडतो तर हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, आणि पाऊस किती पडतो तर 500 ते 1000 मिमी एवढा पाऊस पडतो सरासरी. पाऊस हिवाळ्यात पडतो. यानंतर बघू आपण भूमध्यसागरातील नैसर्गिक वनस्पती. पाने जाड, लहान व मेनचट. भूमध्यसागरातील जे वनस्पती आहे त्यांचे पाने कसे आहेत, जाड आणि लहान व मेनचट आहे. झाडांची साल फार जाड असते. भूमध्य सागरी प्रदेशातीलही झाडांची साल कशी असते, जाड असते. उदाहरण ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी हे काय आहे तेथील झाडांचे नावं. कमी पावसाच्या भागात गवत, म्हणजे ते ज्या भागामध्ये पाऊस थोडा कमी असेल त्या भागामध्ये गवत येतं. पर्वतीय भागात सूचिपर्णी वनस्पती. मग भूमध्य सागरी प्रदेशामधील जे पर्वतीय भाग आहेत तिथे कोणती वनस्पती येते तर सूचिपर्णी वनस्पती येतात. यानंतर भूमध्य सागरी प्रदेशातील प्राणी जीवन. पशुपालनामुळे पाळीव प्राणी जास्त आहेत. मग तिथे पशुपालन हा व्यवसाय चालतो, तर पशुपालनामुळे तिथे पाळीव प्राणी काय जास्त आहेत. उदाहरण मग पाळीव प्राणी कोणते बघा, शेळ्या, मेंढ्या, गायी, खेचरे, घोडे इत्यादी प्राणी भूमध्य सागरी प्रदेशात आढळतात. यानंतर भूमध्य सागरी प्रदेशातील मानवी जीवन. ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास. शेती हा मूळ व्यवसाय. मग भूमध्य सागरी प्रदेशामध्ये ग्रीक व रोमन संस्कृतीचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. शेती हा त्यांचा काय मूळ व्यवसाय. फळे व फुलांची शेती जास्त. भूमध्य सागरी प्रदेशामध्ये फळे व फुलांची शेती काय जास्त प्रमाणात केली जाते. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न भूमध्य सागरी प्रदेशातील लोकांचे आहे. रंगी बेरंगी कपडे. तिथे कपडे कशा प्रकारे वापरले जातात, रंगीबेरंगी कपडे भूमध्य सागरी प्रदेशातील लोक वापरतात. अशा प्रकारे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मोसमी प्रदेश व भूमध्य सागरी प्रदेश याविषयी माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण पश्चिम युरोपीय प्रदेश याची पण माहिती घेणार आहोत. खंडाच्या पश्चिम भागात 45 अंश ते 65 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान. मग पश्चिम युरोपीय प्रदेश कुठे आहे तर खंडाच्या पश्चिम भागामध्ये 45 ते 65 उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान पश्चिम युरोपीय प्रदेश आहे. मग यामध्ये कोणकोणते देश आहेत ते बघू. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी प्रदेश किंवा इत्यादी देश या प्रदेशामध्ये येतात. यानंतर या प्रदेशातील हवामान बघू. उन्हाळ्यातील तापमान सरासरी 20 डिग्री सेल्सिअस तर हिवाळ्यातील तापमान सरासरी 5 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 500 मिमी ते 250 मिमी असते. तर पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण किती आहे तर 500 मिमी ते 250 मिमी एवढे आहेत. पश्चिम वाऱ्याच्या आवर्तापासून पर्जन्य. मग तिथे पाऊस कशामुळे पडतो तर पश्चिम वाऱ्यांच्या आवर्तापासून जे आवर्त तयार होतात त्या आवर्तापासून पर्जन्य होते. वर्षभर पाऊस पडतो. हवामान सौम्य आहे. मग पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये पाऊस कसा पडतो, वर्षभर पाऊस पडतो. आणि हवामान कसं आहे तर सौम्य हवामान पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये आहे. यानंतर बघू पश्चिम युरोपातील नैसर्गिक वनस्पती. वर्षभर हिरवेगार गवत. मग वनस्पती कशी आहे तिथे वर्षभर तुम्हाला आपल्याला हिरवेगार गवत दिसेल. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. मग तेथे झाडांची पाने कधी गळतात तर हिवाळ्यामध्ये तेथे झाडांची पाने गळतात. सूचिपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत. वृक्ष कोणते आहेत सूचिपर्णी वृक्ष आणि कमी उंचीचे गवत कुठे आहेत तर पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये आहेत. उदाहरण ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन्स, स्प्रूस, पॉप्लर इत्यादी हे कशाचे नाव आहेत तर तेथील आढळणाऱ्या वृक्षांची नावे आहेत. यानंतर पश्चिम युरोपीय प्रदेशातील
प्राणी जीवन. पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहेत. मग पशुपालनामुळे पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये पाळीव प्राणी खूप आहेत. अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणी आढळतात. मग वन्य प्राणी पण तिथे आढळतात. तर अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी काय वन्य प्राणी पश्चिम युरोप प्रदेशामध्ये आढळतात. यानंतर पश्चिम युरोपीय प्रदेशातील मानवी जीवन याविषयी माहिती घेऊ. उत्साही व उद्योगी लोक. मग पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक कसे आहेत? उत्साही व उद्योगी लोक आहेत. दर्यावर्दी लोक जास्त आहेत. लोकरीचे कपडे वापरतात. मग तेथील लोक कोणते कपडे वापरतात? तर लोकरीचे कपडे वापरतात. शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढत आहे. मग पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये कोणता व्यवसाय वाढतो? द्वितीय व तृतीय व्यवसाय तिथे वाढत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मोसमी प्रदेश, भूमध्यसागरीय प्रदेश व पश्चिम युरोपीय प्रदेश याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे.